नमस्कार. तयारी लग्नाची आमच्या खास कार्यक्रमात आपलं स्वागत. आज आपण तयारी लग्नाची या कार्यक्रमात बघणार आहोत नववधूसाठी लागणारे सोन्याचे अलंकार. आणि हे अलंकार बघण्यासाठी आपण आलोय ते दादरच्या जगन्नाथ गंगाराम पेडणेकर ज्वेलर्स मध्ये. चला तर पाहूया काय काय व्हरायटी इथे दागिन्यांची पाहायला मिळते. आता आपण बघणार आहोत मंगळसूत्राची वेगवेगळी व्हरायटी आणि आपल्याला ही मंगळसूत्राची व्हरायटी दाखवणार आहे राजवी. हॅलो राजवी, अर्थात आता लग्नाचा सीझन आहेच, पण महत्त्वाचं म्हणजे मंगळसूत्र. मंगळसूत्राची वेगवेगळी व्हरायटी तुमच्याकडे बघायला मिळते, तर त्या व्हरायटी बद्दल काय सांगाल? आणि अर्थातच तुमच्याकडची जी व्हरायटी आहे ती एक्सक्लुझिव्ह वाटते. हो हो हो, आमच्याकडे पहिलं महत्त्वाचं म्हणजे आम्ही एक मोराचं पिकॉकचं एक पेंडेंट केलेलं आहे. त्याच्यात मीना वर्क आणि खड्यांचं चांगलं कॉम्बिनेशन करून वरती जो नेहमीचा सर असतो तारेत वेढलेला, त्याच्याऐवजी आम्ही ही चेन पॅटर्न घेतलेली आहे. आणि प्रत्येक चेनच्या एका एका राऊंडमध्ये एक एक सर्कलमध्ये आम्ही एक मणी घातलेला आहे काळा, की जेणेकरून ते कन्सेप्टच डिफरंट दिसलं पाहिजे. आता पिकॉक सध्या ट्रेंड आहे, त्यामुळे आम्ही त्यात पेंडेंटचा एक वापर केलेला आहे. त्यातला वर सर बघाल तर त्याच्यात सुद्धा आम्ही एक पिकॉकचं मीना वर्कचं कॉम्बिनेशन केलेलं आहे. आणि दिसायला पण ते हेवी दिसते. दुसरं हे एक मंगळसूत्र आहे, त्याच्यात पण राऊंड मध्ये थोडंसं पिकॉकचं मीना वर्क फक्त केलेलं आहे. आणि त्याच्यामध्ये आम्ही पूर्वीच्या ज्या चेन्स सर असायचे त्याच्यामुळे पूर्ण चेनचा बंच करून ते एक अखंड मंगळसूत्र केलेलं आहे, की पूर्ण असं काळे मणी कोणाला नको असेल तर निदान सोन्याचं कन्सेप्ट तरी दिसतं, कारण एकच मंगळसूत्र घातलं तर दुसरं काही घालायची गरज नाही, त्याला हेवी लुक येतो. बरोबर. आणि त्याचबरोबर आपण इकडे हे एक वेगळं मंगळसूत्र बघतोय, म्हणजे पूर्णपणे तुम्ही सोन्यामध्ये बनवलेलं आहे, सोन्यामध्ये केलेलं आहे. रुंद पट्टा आहे, थोडंसं नेकलेस पॅटर्न दिलेलं आहे, बंगाली वर्कचं काम केलेलं आहे त्याच्यावर. हे बघा, जसं आपण नेकलेसमध्ये पेंडेंटचा वापर करतो मोठं, तसंच त्या मंगळसूत्रात पेंडेंट मोठं घातलेलं आहे, जेणेकरून नेकलेस कम मंगळसूत्र ते तुम्हाला वाटेल. आणि हे पण एक पिकॉक मधलंच एक वेगळं प्रकार आहे. हो हो. आणि ह्याच्यावर देखील मीना वर्कच, सगळं मीना वर्क आहे, पण आता सध्या मीना वर्क आणि स्टोन ह्याचा वापर जास्त प्रमाणात होतो. आणि बरोबर. आणि आपण हे जस्ट ट्राय करायला काही हरकत नाहीये. एक वेगळा प्रकार आपण बघूया. कसं छान दिसतंय ना. आणि अर्थातच एक मीना वर्कचा प्रकार आहे, वेगळं हेवी टाईपमधलं मंगळसूत्र आहे. आणि पिकॉक सध्या ट्रेंडमध्ये असल्यामुळे त्यांनी पिकॉक डिझाईन केलेलं आहे, त्यामुळे एक वेगळा लुक येऊ शकतो नव्या नवरीसाठी. हे एक एक्सक्लुझिव्ह खरं तर मंगळसूत्र होऊ शकतं. आता तसं म्हणायला गेलं तर तुम्ही मोठं मंगळसूत्र म्हणाल तर एक त्याच्याबरोबर आपल्याला छोटं मंगळसूत्र पण लागतं, पण अगदी रेग्युलर मंगळसूत्रापेक्षा पण हे डिफरंट आहे. ह्याला पण एक कलरचा आणि मीनावर्कचा कॉम्बिनेशन करून आम्ही एक मीनावर्कचे मणी घातलेले आहेत त्याच्यामध्ये, की जेणेकरून सोने मण्यांबरोबर ते मीनावर्कचे मणी पण सुबक दिसतात त्याच्यामध्ये. म्हणजे फुल कलरफुल असेल तर ते एखाद्या प्लेन साडीवर किंवा वर्कवाल्या साडीवर पण उठून दिसतात. आणि ड्रेसेसवरती अशी मंगळसूत्र दिसू शकतात. छोटी मंगळसूत्र तुम्हाला ड्रेसवर घालायची असेल तर डिझायनर मंगळसूत्र पण आहेत. त्याच्यामध्ये आम्ही लाल मण्यांचा वापर केलेला आहे, मध्यभागी लाल मणी आणि काळे मणी आहेत. आणि चेनचा वापर जास्त आहे, त्यामुळे असं पूर्ण असं मंगळसूत्र नाही, फॅन्सी मंगळसूत्र वाटतंय ते. वाटीमणी आपले ट्रेडिशनल दिलेले आहेत त्याला. आणि ही चेन मशीन चेन आहे, त्यामुळे तुम्ही रोज वापरलात तरीही त्याला काही हरकत नाही, तुटणार वगैरे नाहीये, ती मजबूत असा प्रकार आहे त्याच्यामध्ये. दुसरं आम्ही हे अमेरिकन डायमंडचं पेंडेंट त्याच्यामध्ये घातलेलं आहे. आणि एक काळामणी आणि एक सोनेमणी असं जुन्या पद्धतीचं कॉम्बिनेशन केलेलं आहे, जेणेकरून त्याला ट्रेडिशनल कम फॅन्सी लुक आलेला आहे. हे बघा, सिंगल सर, अगदी कमी आणि हलक्या वजनात. हे जे आपले रोजचे जे मणी असतात गोल, त्याऐवजी आम्ही पाईपचे काचेचे मण्यांचा वापर केलेला आहे. ते सुद्धा तारेतच गाठवलेले आहेत. मजबूती तर आहेच, पण त्याच्यामध्ये त्याचा एक फॅन्सी प्रकार आलेला आहे, कारण पाईप हा लुकला चांगला दिसतो मणी म्हणून. स्पेशली जीन्ससाठी तुम्ही काही जीन्ससाठी म्हणाल तर तुम्हाला अगदी हे चेनचं अगदी लाईट वेटचं 3 ग्रामचं मंगळसूत्र आहे. आणि चेनचा जास्त वापर असून कुठे कुठे त्याला काळे मणी दिलेले आहेत. आणि अगदी कमी वजन, जिथे अगदी 2 ते 3 ग्राम अंगठी सुद्धा होत नाही, तिथे 3 ग्रामचं हे मंगळसूत्र आहे. म्हणजे तुम्हाला वेस्टर्न वेअरवर हे घालायला अगदी चांगलं वाटेल. खूपच छान आहे. वर्तुळ आणि पानशेप हे ज्वेलरीमध्ये आकार असतात, पण स्क्वेअरचा आकार देऊन त्याला एक कुंदन स्टोनचा मध्यभागी वापर केलेला आहे. आणि एक मणी घातलेला आहे इथे, साधा प्लास्टिकचा मणी, पण जेणेकरून ते पेंडेंट फॅन्सी ड्रेसेसवर तुम्हाला खूप सुंदर वाटेल घालायला.
अर्थात आणि त्याचबरोबर अजून एक डिफरंट पेंडंटचं मंगळसूत्र आपण हे पाहतोय. चेनचं मंगळसूत्र केलेलं आहे. काळे मणी कमी ज्यांना आवडतात घालायला, अगदी कमी लुक, त्यांना हे फॅन्सी पेंडंटाबरोबर काळे मणी हलके आणि चेनचा वापर केलेला आहे. मध्यभागी गाठींमध्ये आम्ही काळे मणी घातलेले आहेत, जेणेकरून ते 0 मणी असतील तरी ते सुबक दिसतात. छान मस्त आहे. नक्कीच हे पण एक छान असं मंगळसूत्र आहे. हो. आणि मुहूर्त मण्यामध्ये काय पॅटर्न नवीन आलाय? आपला माहेरचा जो मुहूर्तमणी असतो, प्रत्येक मुलीला वाटतं की माहेराहून एक मंगळसूत्र छोटंसं असावं, तर हे मंगळसूत्रातच मुहूर्तमणी घालता येतो आपल्याला. अरे हे बघा, असं मध्यभागी मुहूर्तमणी आहे आणि हे रोज वापरायला तुम्ही मुहूर्तमण्याचं माहेरचं मंगळसूत्र म्हणून घालू शकतो. नक्कीच. म्हणजे एक वेगळाच मणी घेऊन वेगळंच मंगळसूत्र घालायची गरज नाही. डायमंडची आवड असेल तर डायमंड मध्ये काय प्रकार आहे? नक्कीच. डायमंड मध्ये तुम्हाला बघायला गेलं तर कोणाला हेवी लुक आवडतो, तर कोणाला लाईट लुक मध्ये आम्ही हा मण्यांचा गोल वापर केलेला आहे, पण त्याला प्रत्येक मण्याला आम्ही अशी सोन्याची गोल चकती लावलेली आहे. त्याला आपण गजरी पाऱ्याचा प्रकार सुद्धा म्हणू शकतो. हा गजरी पाऱ्याचा प्रकार आपण नेकलेस मध्ये वापरतो, पण ते कन्सेप्ट आम्ही मंगळसूत्रात केलेले आहे. आणि हे डायमंडचं असं पेंडेंट, म्हणजे गोल्ड आणि डायमंड दोन्ही कॉम्बिनेशन ह्याच्यात तुम्हाला मिळते. आणि नाजूक आहे. नाजूक आहे. जर कोणाला हेवी हवं असेल पेंडंट, तर हेवी पेंडंट हवं असेल तर तुम्ही असं मोठा ब्रॉड रुंद पेंडंट घेऊन त्याच्यामध्ये एक प्लेन ब्लॅक सर घालू शकता. प्लेन ब्लॅक सराचा वापर करू शकता त्याच्यामध्ये. बरं. हे हेवी फंक्शनला तुम्हाला किंवा रिसेप्शनला किंवा मोठ्या पार्टीजला तुम्हाला फार सुंदर वाटेल. त्याला ब्लॅक काळे मण्यांचा पदर येतो. दुसरं हे एक आहे, त्याला ड्रॉप शेपचा पेंडंट म्हणतात. हे जे ड्रॉप शेप आहे त्याच्यामुळे त्याला आकार आणि कन्सेप्ट ते सुंदर वाटतं. जसं आपण सोन्यामध्ये बघितलं तसंच डायमंड मध्ये पण आहे. पिकॉकचं कॉम्बिनेशन केलेलं आहे. अर्थातच ह्या मंगळसूत्रांची व्हरायटी बघितल्यानंतर मला नेकलेसेसची खूप काही व्हरायटी बघायची आहे, पण एका ब्रेक नंतर. ब्रेक नंतर तयारी लग्नाची आमच्या खास कार्यक्रमात आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे. आणि आता आपण बघणार आहोत एक्सक्लुझिव्ह हारांची व्हरायटी. राजवी, पुन्हा एकदा स्वागत आहे. आणि अर्थातच आपण बघतोय की वेगवेगळ्या हारांची व्हरायटी तुमच्याकडे बघायला मिळते आणि एक्सक्लुझिव्ह आणि एक्सलंट कलेक्शन आहे. तर काय दाखवाल? हो, मी तुम्हाला पहिला प्रथम दाखवेन की मोहनमाळीचा एक प्रकार. मोहनमाळी जी आपल्याकडे सिंगल पदर किंवा 2 पदरामध्ये जे आपण घालत होतो त्याच्यामध्ये एक आम्ही नवीन मॉडिफिकेशन केलेलं आहे. हे बघा, कोयरीचा एक पदक दिलेला आहे दोन्ही साईडला. ओके. जसं कोळी पद्धतीत एक ब्रॉच घालतात साईडला, तसं आपण दोन्ही साईडला कोयरीचं पदक दिलेलं आहे. त्याच्यावर छान असे बारीकशे अमेरिकन डायमंड आणि मीनावर्कचा मध्यभागी ह्याच्यातही मीनावर्कचा वापर केलेला आहे. म्हणजे सिंपल मोहनमाळ घालण्यापेक्षा एक फॅन्सी त्याला लुक दिलेला आहे. थोडक्यात थोडासा राणी हार असतो, राणी हार 3-4 पदरी, तसं त्याचं लुक दिलेलं आहे अर्थात. आणि हा हार आपण एकदा घालून बघायला ट्राय करून बघा. खूप छान लुक येतोय, कारण की एकच मोहनमाळ घातली तरी हेवी लुक येतोय ह्या हारामुळे. आपण अजून काही हार बघूया त्यांच्याकडनं. दुसरा एक हार मी तुम्हाला दाखवू शकेन की हा कोयरी पद्धतीचा हार आहे. त्याला आम्ही अँटिक गेरू पॉलिशचा लुक दिलेला आहे, कारण ह्याचा गेरू पॉलिशचा सध्या ट्रेंड खूप आहे. त्याच्यात आम्ही लाल कलरचे अमेरिकन डायमंडचे स्टोन यूज केलेले आहेत, जेणेकरून त्या गेरू पॉलिशला हा अमेरिकन डायमंडचा लाल लुक आणि उठून दिसतो. आणि हा मँगो शेप हा सगळ्यांनाच आवडतो, त्यामुळे मँगो शेप मध्ये हा हार केलेला आहे. ह्याला कोयरीचा हार म्हणतात. गेरू पॉलिश मध्ये म्हणाल तर हा एक सेट आहे. त्याच्यावर आम्ही हे जे स्टोन दिसत आहेत तुम्हाला, हे साधारण हे काचेचं मीनावर्क आहे. हे ड्रॉप्स असतात, ते मीनावर्क जे कलर असतं त्याला आपण काचेचं मीनावर्क असं ओतून ते ड्रॉप तयार केलेले असतात. त्यामुळे ही कलाकुसरी फार दिवस लागतात हे बनवायला हार. त्याच्यामध्ये पण आम्ही मोहनमाळेचे वेगळे मणी घातलेले आहेत दोन्ही साईडला, आणि मध्ये एक बंगाली वर्कचा पट्टा दिलेला आहे. म्हणजे सगळं कॉम्बिनेशन त्या हारामध्ये दाखवलेलं आहे. वेगवेगळे कॉम्बिनेशन करून हा खरं तर डिझाइन केलेला आहे आणि अतिशय सुंदर आणि मोहक दिसतोय. म्हणजे हा अलंकार घातला तर इतर काही दागिने त्या नवऱ्या मुलीने घालायची पण गरज भासणार नाही. आणि ह्यालाच असे मॅचिंग असे त्यांनी झुमके दिलेले आहेत, आपण बघू शकतो. हे झुमक्यांचा ट्रेंड आता सध्या खूप आहे, पण रेग्युलर झुमक्यांपेक्षा हा आम्ही लुक वेगळा दिलेला आहे. झुमका आहे त्याच्यामध्ये आम्ही एक मध्यभागी गोल्ड मणी दिलेला आहे, जेणेकरून हा सिंपल लुक पेक्षा हा ड्रॉपचा मणी फार सुंदर दिसतो त्याच्यावर.
मला हा एक बघायला वेगळा प्रकार म्हणायचं झालं तर हा अगदी लाईट वेटचा आहे, कमी वजनाचा अरे आहे, वा. पण दिसायला खूपच खूप हेवी heavy आहे. हो आणि अर्थात मला असं वाटतं की हा नऊवारी साडीवरती देखील छान दिसू अगदी शकेल. अगदी खूप सुंदर दिसेल, कारण हा लप्पा पॅटर्न केलेला आहे. त्याला फक्त एक पेंडेंटचा वेगळा लुक दिलेला आहे, कारण हा जर लप्पा म्हणून सगळेच घालू शकतात. मराठी लुकसाठी तुम्हाला हा एक ठुशी मधला प्रकार आहे. वा. त्याला आम्ही नेकलेस मध्ये केलेला आहे, म्हणजे त्याला पेंडंट दिलेला आहे. आणि जी रेग्युलर ठुशी गळा लगत असते त्याला आम्ही लॉंग लुक देऊन वा. त्याला एक पेंडंट लावून एक वेगळं मॉडिफिकेशनचा फॅन्सी हार करून टाकलेला आहे. ह्या मण्यांना भोपळामणी म्हणतात, म्हणजे आपली भाजीतला भोपळा असतो त्यातले मणी आहेत. अरे वा. आणि हे पण मणी बनवायला फार वेळ लागतो. हे बघा, ह्याला ही वेगळी कलाकुसरी केलेली आहे. दुसरा एक म्हणायला गेलं तर हा एक प्रकार केलेला आहे. हे वेगळे फॅन्सी मणी आहेत, Temple त्याला design. टेम्पल ज्वेलरी म्हणतात. हे टेम्पल ज्वेलरीचं पेंडंट आहे आणि हे मणी आहेत वेगळे. हे हॉलो असतात आतून आणि हे चेनच्या पास्यां थ्रू झालेले आहेत. आणि हाही अगदी कमी वजनाचा आहे. हो. ज्यांना हेवी लुक घालायचं नसेल, सिंपल सोबर घालायचं असेल त्यांच्यासाठी हा खूप सुंदर आहे. आणि इकडे एक वेगळा पॅटर्न मला बघायला मिळतोय, अँटिक लुक दिलेला आहे. ह्याला आम्ही ब्लॅक पॉलिश दिलेलं आहे, थोडंसं ब्लॅक पॉलिशचा लुक दिलेला आहे. आणि त्याच्यामध्ये कुंदनचे स्टोनचा वाव. वापर जास्त केलेला आहे. मस्तच आहे. पुरातन काळी कुंदनचा वापर जास्त असायचा, पण तो बरोबर. ट्रेंड आता आम्ही परत आणलेला आहे. कुंदनने ब्लॅक ज्वेलरीवर कुंदनचा उठाव जास्त उठून दिसतो. त्यामुळे तुम्ही नाईट वेअरला म्हणजे पार्टी वेअरला हा कुंदनचा लुक घातला तर आणि फंक्शनला उठून दिसू Yes. शकेल. आणि अर्थात पार्टी वेअर साडी वगैरे असेल त्याला तुम्ही- किंवा फॅन्सी साडी असेल तर असे जे दागिने हो, आहेत heavy आणि long कानातले तुम्ही घालू earrings, शकता. तर ते जास्त Yes. छान दिसू नक्की. शकतात. हा एक लॉंग नेकलेस फारच सुंदर आहे बघा. ह्याच्यामध्ये आम्ही सगळे कामं एकत्र केलेली आहेत. हे मोहनमाळेचे मणी, हे फॅन्सी वर्क, त्याच्यामध्ये अमेरिकन डायमंडचे छोटे छोटे स्टोन, त्याच्यानंतर मीना वर्कचे ड्रॉप्स, असं सगळ्यांचं कॉम्बिनेशन करून हा फॅन्सी हार केलेला आहे. आणि हे कोयरी पॅटर्न कोयरी पॅटर्न हा त्याच्यामुळे आणि त्याला शोभा येते. कोयरी पण आम्ही प्रत्येक एक कोयरी डायमंडनी सजवलेली आहे. सुंदर. हा हार आमचा राजमुद्रा आणि कोयरी मुद्रा हार म्हणतात. वा. हा राजमुद्रा म्हणजे पूर्वीच्या ज्या राजेशाही घराण्यातल्या ह्या राजमुद्रा आहेत त्याच्यावरती आम्ही रामाचं दिलेलं आहे. हो. त्याच्यानंतर ह्या कोयऱ्या आहेत, त्यामुळे दोघांचं कॉम्बिनेशन करून आम्ही कोयरी राजमुद्रा हार असं त्याला नाव दिलेलं आहे. मस्तच आहे. आणि हो. हा तुम्ही जरा सुंदर प्लीज घालून बघा. येस, नक्की नक्की. अतिशय सुंदर असा दिसतोय आणि अर्थातच हेवी लुक आलेला आहे. खरं तर तुमच्याकडे एक्सक्लुझिव्ह अशी वेगवेगळी व्हरायटी तर बघायला मिळतेच आहे, आहे. आहे. पण अजून तुमच्याकडे नऊवारी साडीसाठी काही स्पेशली तुम्ही डिझाईन केलेले दागिने नऊवारी आहेत का? साडीसाठी एक वज्रटिक म्हणून हा दागिना आहे. बरं. हा दागिना ठुशीतला प्रकार आहे, पण ह्याला हेवी लुक दिलेला आहे. तो साधारण हा गादीवर बसवलेला असतो. ही दोऱ्याची गादी असते, त्याच्यावर पूर्ण सोन्याचे मणी बसवलेले असतात. अरे वा. अशी ही वेळ आहे. ह्याला वज्रटिक म्हणतात. ही नऊवारीवर जास्त हा दागिना इम्पॉर्टंट आहे की हो. हे घातलं तरच तुम्ही नऊवारीचं कन्सेप्ट पूर्ण होतं असं म्हणता येईल. कोल्हापुरी साजाबरोबर हा एक कोयरीचा लप्पा हार आहे. त्याला पण आपण कोयरीच्या सगळ्या पॅटर्न्स दिलेल्या आहेत. अरे वा. कोयरी आणि स्टोनचं वर्क केलेलं आहे. त्याला मध्ये एक पान शेपचं त्रिकोणा शेपचा पेंडेंट करून त्याला मोतीचाही वापर केलेला आहे. आणि छान दिसतो. त्याला पण अँटिक लुक दिलेला आहे. अँटिक लुकमुळे. आणि हा काहीतरी वेगळा पॅटर्न मी बघतेय. हा एक गोफामधले मोत्यांची पेंडंट आहे. बरं. ह्याला अगदी तुम्ही नऊवारीवर किंवा अशी काठापदराच्या कुठल्याही साडीवर घालू शकता. अरे वा. अगदी लाईट वेट आणि नाजूक असं डेलिकेट लुक दिलेला आहे त्याला. खूपच नाजूक आणि तीन खूप छोटी छान छोटी पेंडंट मोत्याची लावलेली आहेत. हा गळ्यालगत फार सुंदर दिसतो. अर्थात हे झालं आपण मराठमोळ्या साड्यांवरती किंवा एक नऊवारी साड्यांवरचे दागिने. पण फॅन्सी साड्यांवरसाठी आहे. तुम्ही स्पेशली हिऱ्यांचे दागिने ठेवता का? आहे हिऱ्यांचे पण दागिने आहे आमच्याकडे. आपण हिऱ्यांचे दागिने काय काय ते बघूया. हिऱ्यांचे दागिने पहिलं आपण हेवी कलेक्शन पाहिलं तर हा एक सुंदर पासूळ आणि मोत्याचा वा. हाराचं कॉम्बिनेशन केलेलं खूपच आहे. छान आहे. खूपच सुंदर आहे हो. खरं तर. आता हे जे प्रत्येक कोयरी आणि पानशेप्स आहे त्याला गोल्डन आणि सिल्वरचं कॉम्बिनेशन दिलेलं आहे. त्यामुळे दोन्ही लुक्स आणि दोन्ही पॉलिशेस त्याच्यामध्ये दिसतात. दुसरा हा परत डायमंड मध्ये हा पिकॉकचा प्रकार. ह्याच्यामध्ये सुद्धा आम्ही पिकॉकचा पेंडंट घातलेला आहे. त्याच्यानंतर पासूचा वापर केलेला आहे. त्याच्या पिसारांना पासू दिलेले आहे. थोडासा लॉंग नेकलेस आणि महत्वाचं विशेष करून इथे सुद्धा त्यांना मोराच्या पानांचा आकार वरती दिलेला आहे वरच्या सरी. त्यामुळे त्याला एक वेगळा लुक पूर्ण आला हा आहे. मोराचाच लुक आलेला आहे. बरोबर. एक्सक्लुझिव्ह हारांची व्हरायटी बघितल्यानंतर आता आपण बघणार आहोत तोडे आणि बागड्यांची वेगवेगळी व्हरायटी, पण एका ब्रेक नंतर. तेव्हा कुठेही जाऊ नका, पाहत राहा आमचा खास कार्यक्रम तयारी लग्नाची.
ब्रेक नंतर तयारी लग्नाची आमच्या खास कार्यक्रमात आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे आणि आता आपण बघणार आहोत तोड्यांची वेगवेगळी व्हरायटी, त्याचबरोबर काही बाजूबंद देखील आपण बघणार आहोत। काय सध्या तोड्यांची व्हरायटी तुमच्याकडे बघायला तोडे जे आपले आहेत ते रेग्युलर पॅटर्न मध्ये तोडे येतात, अगदी लाईट वेट मध्ये आम्ही तोडे बनवलेले आहेत। त्याच्यावर एक रोडियमचा असा सुंदरसा एक प्रकार केलेला आहे। ही पूर्ण लाईन रोडियमची केलेली आहे जेणेकरून त्याला फॅन्सी लुक दिलेला आहे। ट्रेडिशनल तोड्यांबरोबर फॅन्सी लुक आलेला आहे। दुसरा प्रकार आहे, आम्ही एक टेम्पल टाइप हा तोड्यांचा प्रकार केलेला आहे। याला उंचवटा दिलेला आहे, मध्ये राऊंड आणि इथे ट्रायंगल शेप दिलेला आहे। त्याच्यावर पण मीनावर्कची कलाकुसरी केलेली आहे। पूर्ण जाळीने हा तडा सजवलेला आहे। हा पण एक लाईट वेटचा आहे आणि खीळ आहे, त्यामुळे ओपनेबल आहे, त्यामुळे कोणी घालू शकतं। दुसरा प्रकार आहे हा एक मोहनमाळेचे जे मणी असतात पट्टासाचे, त्याचा आम्ही पट्टासाचा मण्यांचा प्रकार करून हा तोड्यांमध्ये एक विशेष प्रकार केलेला आहे। त्याच्या खाली तोड्यांच्या इथे जिलेबी डिझाईन, डिझाईन गोल गोल जिलेबी कशी असते त्याची जिलेबी डिझाईन दिलेली आहे। म्हणजे जिलेबी तोडा प्लस मोहनमाळेचा तोडा, हा दोन्ही कॉन्सेप्ट त्याच्यात आलेला आहे। अतिशय नाजूक असा तोडा आहे। पारंपरिक जे दागिने आहेत त्यांना तुम्ही थोडासा मॉडर्न लुक दिलेला आहे। त्याच्यानंतर हा एक हेवी कलेक्शन मध्ये शिंदेशाही तोडा म्हणतात ह्याला। ही वीण अशी असते, ही फ्लेक्सिबल असते, जसं ओपन केल्यावर मी तुम्हाला दाखवते। म्हणजे हा कोणीही घालू शकतं, कोणी घालू शकतं आणि हे इन्व्हेस्टमेंट म्हणून आणि दिसायला पण लोकांना कळणार नाही बघा। ह्याची बारीक घडी एवढी होते सुंदर अशी, आणि तो तोडा घातला तर असा होतो। तुम्ही घालून बघा, ट्राय करा। सुंदर दिसतोय अतिशय। आणि हा नुसता तोडा जरी घातला तरी खूप छान लुक सुंदर, सिंगल जरी घातला तरी त्याला लुक सुंदर आहे। बरोबर। एक कंगनचा रुंदा हा प्रकार आहे। हे अगदी हलके आणि कमी वजनाचे आहेत, पण दिसायला मोठे, दिसायला हेवी आहेत आणि अतिशय सुंदर। त्याच्यावर पण ही जुन्या पद्धतीची कलाकुसरी केलेली आहे। पूर्ण हे जे काम आहे ते एम्बॉसिंग सारखं असतं आणि थोडंसं मॅट फिनिशिंग दिलेलं आहे, डल फिनिशिंग दिलेलं आहे त्याच्यावर। कंगन स्टाईल मध्ये हे तोडे प्रकार केलेले आहे। ह्याला सुद्धा खीळ आहे, ह्याला सुद्धा एक मीना वर्क नाही पण ह्याला कलर दिलेला आहे। ह्याला एक ऑरेंज कलर दिलेला आहे। हो, ऑरेंज कलर दिलेला आहे। मध्ये थोडेसे रोडियमचे ठिपके आहेत आणि हे पूर्ण जाळीचं काम केलेलं आहे। म्हणजे कलकत्ता डिझाईन मध्ये तोड्यांचा प्रकार केलेला आहे। कलकत्ता डिझाईन मध्ये हा रुंद बांगड्या आहेत, त्याला सुद्धा कलर काम केलेलं आहे। मीनाचा वापर नाही आहे। हे दोन्ही जे दिसत आहेत ते कलर आहेत। हा एक गेरू कलर आहे आणि हा एक रोडियम कलर आहे। त्याला सुद्धा ओपनेबल ठेवलेलं आहे, म्हणजे कोणी घरातली व्यक्ती आहे घालू शकतात, सहज ते खरं तर घालू शकतात। आणि ज्यांना कोणाला हे रोडियम किंवा कलर नको असेल तर त्यांना प्लेन मध्ये पण अवेलेबल होऊ शकतं। प्लेन सुद्धा बरोबर। जाळीच्या बांगड्या म्हणतात ह्याला। ह्या पण फॅन्सी आहेत, हलक्या वजनाने आहे, दिसायला रुंद आहे आणि अगदी बारीक कलाकुसरीचं काम आहे। दुसरा प्रकार आहे तो पिछोडी मधला प्रकार आहे। पिछोडी ही नेहमी कॉमन प्रकाराची असते, साईडला राऊंड सर्कल्स असतात आणि त्याच्यावर डॉट्स असतात। ह्याला आम्ही थोडी मॉडिफिकेशन केलेलं आहे आणि ही वेगळ्या प्रकारची फॅन्सी पिछोडी बनवलेली आहे। दुसरा प्रकार आहे हा पोत बांगड्या, त्याला गोव्याच्या भाषेत पिरडुकीच्या बांगड्या सुद्धा म्हणतात। आणि आपले सगळे महाराष्ट्रीयन लोकांना ह्या विशेष करून का आवडतात, कारण ह्याच्यात काळे मणी वापरले गेलेले आहेत। दुसरा प्रकार आहे तो मोती आणि पोवळ्याचे कंगन आहेत। खूपच सुंदर, कारण रेग्युलर मोती पोवळ्याच्या बांगड्या येतात, पण आम्ही ह्याला मोठं रुंद असं कंगनचं लुक दिलेलं आहे। ज्यांना पोवळे आणि मोती जास्त करून विशेष वापरायला आवडतात त्याच्यासाठी हे फॅन्सी डिझाईन कलेक्शन केलेलं आहे आम्ही। आणि पाटल्या बांगड्यांमध्ये काय डिझाईन? पाटल्या बांगड्यांमध्ये पाटल्या अशा ह्याच्या वरती वीण असे किंवा नक्षीकाम असतं, पण आम्ही हा प्लेन पट्टासाच्या पाटल्या केलेल्या आहेत आणि त्याला साईडला डॉटचं काम दिलेलं आहे, जेणेकरून एक फॅन्सी लुक त्याला दिलेला आहे। तुम्ही फॅन्सी किंवा वेस्टर्न ड्रेसवर सुद्धा हा सिम्पल एक प्रकार म्हणून ॲज अ पाटली नाही पण एक रुंद बांगडी म्हणून हा प्रकार घालू शकता। मुळात ही पाटलीच आहे। बाजूबंदांचं काय पॅटर्न आहे? बाजूबंदामध्ये म्हणजे विशेष करून आम्ही हा पिकॉकचं एक नवीन कलेक्शन केलेलं आहे। जशी तुम्हाला मी मंगळसूत्र दाखवली, हार दाखवले, बांगड्या दाखवले, तसेच हा बाजूबंदामध्ये आम्ही पिकॉकचा मध्यभागी ब्रॉच लावलेला आहे। त्याच्यानंतर हे ऍडजस्टेबल पाठीमागून भाग आहे, तो तुम्ही कमी जास्त करू शकता, मापाचा काही प्रश्नच येत नाही। आणि ह्याच्यामध्ये मीनावर्क आणि स्टोनचा वापर केलेला आहे, त्यामुळे ते फार सुंदर दिसतं। तुम्ही घालून ट्राय करू शकता, बघू शकता। दुसरा प्रकार आहे जी चटई वीण असते जुन्या अगदी काळातली, ती
चटई वाकी म्हणतात, त्याला आम्ही हा मध्यभागी पाचूचा खडा आणि निळे खडे आणि गुलबक्षी खड्याने कॉम्बिनेशन केलेलं सुंदर आहे. पान शेपचा ड्रॉप दिलेला आहे आणि चटई वाकीला जे अगदी कॉमन जे राऊंड पेंडंट्स येतात त्याच्याऐवजी आम्ही एक पानाचा शेप देऊन हे वेगळं एक कलेक्शन केलेलं आहे. हो. चोकरचं पेंडंट असतं, त्याला आम्ही चोकरचं पेंडंटला आम्ही इथे पेंडंट असं लुक देऊन ही एक वाकी बनवलेली आहे. म्हणजे ज्या मुलींना अगदी जुने कलेक्शन किंवा जुन्या व्हरायटी आवडत नसेल त्यांना हा पेंडंटचा लुक देऊन त्यांना मॉडिफिकेशन केलेलं आहे. राजवी मॅडम, तुम्ही दाखवलेले अतिशय सुंदर दागिने आपल्या नववधूसाठी नक्कीच खूप छान दिसू शकतात आणि अर्थातच ती नववधू असते तिला वेगळा एक लुक येऊ शकतो आणि ती अजून सुंदर दिसू शकते. ह्या सगळ्या अलंकारामुळे कुठेतरी पारंपरिक टच आहे आणि त्याचबरोबर या पारंपरिक टचला त्यांनी एक मॉडर्न लुक दिलेला आहे आणि अर्थातच या नववधूसाठी तिच्या लग्न सोहळ्यासाठी जगन्नाथ गंगाराम पेंडलेकर ज्वेलर्समध्ये नक्कीच येऊन ही दागिन्यांची व्हरायटी ती ट्राय करू शकते. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.